हाय. मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे मिशोचं खूप सामान बाकी आहे आणि त्याचा हा सेकंड व्हिडिओ करते अनबॉक्सिंगचा. आता कशात काय आहे हेही मला कळत नाहीये, कारण त्याचं प्रिंट एवढं बारीक आहे आणि प्रत्येक ह्याच्यावर आयटम्स लिहिलेच आहेत असं नाही. त्यामुळे आता ते उघडल्यावरच काही काही वेळेला कळेल की हे नक्की काय, पण आपण अंदाज लावू शकतो. तर सेल सुरू झालाय आणि तुम्हाला पहिल्या व्हिडिओत कळलंच असेल की फारच स्वस्त आणि फारच कमाल असे अशा गोष्टी आहेत. तर बघूया आता या वेळेच्या लॉटमध्ये काय काय. म्हणजे मी सगळं मागवलंय एकदमच, फक्त त्याचे व्हिडिओ 2 करते. सो आता हे घेऊया. आय थिंक हे मी म्हटलं तसं किचन नॅपकिन्स आहेत. हो, नाही नाही, हे लोड कवर्स आहेत. व्हाईट वाली मी मागवली होती, एम्ब्रॉयडरी केलेली आहे असं म्हणणं आहे त्यांचं. बघूया. हा, आणि ही मला 428 ला 2, काय ही 428 ला 2 मिळाली आहेत मला. आता नाही जायचं बाहेर. म्हणजे टोटल 4 आहेत. 2 एका पॅक मध्ये 2, हे 4. मग ठीक आहे, 100 रुपये ऑलमोस्ट एक आहे. छान. हे बघा, नाड्या घालायला लागणार आपल्याला. नाड्या दिल्या नाहीयेत त्यांनी, अशीच आहेत. तर अशी ही 4 आहे. मला असं वाटतं की याच्यात कलर्ड दोरे घातले तरी सुद्धा छान दिसू शकेल. फक्त धुताना ते काढून धुवायला लागतील, नाहीतर पांढऱ्या रंगाची वाट लागेल. ओके, आता हे जे आहे हे मला असं वाटतंय की वुडन स्पॅट्युलाज आहेत, चमचे आहेत. 118 रुपयाला मिळाले, पण असं वाटतंय की तेच आहे. छान आहेत, पण हे सगळे मिळून 118 रुपयाला आहेत. हो, छान आहेत. 2 मांडतेच इथे. 3 नवीन संसाराचं सगळं आहे. पण ह्याचं जरा गोंधळ आहे. हा परतायलाच घ्यायला लागेल. झाऱ्याचा काही उपयोग नाही, कारण त्याला खोलगटपणा नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. पण ह्याला असं खोलगटपणा नाहीये. त्याला खेळातला वाटतो तो असा झारा. पण चमच्याला चमचा आहे. नॉट बॅड असे आहे ते. हा गोड आहे, छोटूसा. हे फ्रीज मधले ऑर्गनायझर्स आहेत. म्हणजे मला वाटतं की हे डब्यासारखे असावे. मी 2 मागवलेत. एक तर डब्यांसारखे आहेत आणि एक मी म्हटलं तसं रॅकला अटॅच करणारे एक ऑर्गनायझर आहे. तर हे आय थिंक डब्यांसारखे ते 226 रुपयाला आहेत. आता किती आहेत माहिती नाही, म्हणजे माझ्या लक्षात नाही आहेत. हा, हे डबे बापरे खूप आहेत हे. किती? 226 रुपयाला आहेत हे. 6 आहेत. कसे आहेत हे? 6 आहेत हे. 6 फारच
मेहनत घेतलेली आहे. हे खाली घालायचं आहे, म्हणजे आपण जसे कागद वगैरे घालतो तसं असणार आहे. तर असे हे 6 डबेच आहेत ऑलमोस्ट. त्याच्या आत अशा जाळ्या आहेत. म्हणजे ह्याच्यात आपण लिंब ठेवू शकतो, मिरच्या ठेवू शकतो, कोथिंबीर निवडून धुवून ठेवू शकतो, कारण त्याला झाकण आहे. म्हणजे प्रॉपर डबे आहेत. फ्रीज असा कसा छान दिसेल असं आहे ते. ठेवू शकतो. काही छोटी फळं असतील ते ठेवू शकतो. स्प्राउट्स असतील, कडधान्य आपली असतील, मोड आलेली जी एक्स्ट्रा असतील ती ठेवू शकतो. चीज ठेवू शकतो. इनोव्हेटिव्ह अंडी ठेवू शकतो फॉर दॅट मॅटर. पण अंड्यांना जागा असतेच फ्रीजमध्ये वेगळी, त्यामुळे अंडी नको. तुम्ही काय काय ठेवणार ते पण सांगा मला, म्हणजे तसं आपण शेअर करत राहू. तसे हे 6 डबे आहेत. आवडलेत मला. हे वॉशिंग मशीन क्लीन करण्यासाठीचं एक डिटर्जंट म्हणू शकतो आपण. तसं आहे 94 रुपयाला आहे. पण मला जरा म्हणजे तुम्हीच सांगा कुणी वापरलं असेल तर, की हे आपण वापरू शकतो का बिनधास्त. नाहीतर क्लीन करता करता मशीनच खराब झालं असं नको व्हायला. तुम्ही घेतलंय हे त्यांचे डेमो वगैरे बघून, पण जरा सांगा मला कोणी वापरलं असेल तर. अशा वड्या आहेत त्याच्यात डिटर्जंटच्या, खूप आहेत. आणि मला वाटतं की अशी एक वडी मशीन मध्ये टाकायची, पाणी टाकून फिरवून घ्यायची आणि मग कपडे धुवायला लावायचे. असं काहीतरी आहे. कुणी वापरली असेल तर मला प्लीज सांगा, नाहीतर मी वापरेन तेव्हा कदाचित करेन व्हिडिओ. तर असं आहे. हे किचन नॅपकिन्स आहेत, किंवा आपण गाडीसाठी पण हे वापरू शकतो. हे मला मिळाले 128 रुपयाला. खूपच सॉफ्ट आहेत हे. खूपच सॉफ्ट आहे. असं एवढे छोटू आहेत हे एकदम. मग गाडी बिडी साफ करायला नाही, हे किचन साठीच वापरू शकतो आपण. गाडी साफ करायचे आले नाही फक्त माझे अजून. हे किचन साठी वापरू शकतो. हे मला वाटतं पोलपाट लाटणं आहे. 267 रुपयाला मिळाले. असं वाटतंय मला की भेटतंय. लाटणं नाही, फक्त पोलपाट लाटणं आहे. लाटणं पण आहे. हे पण आहे. हे सगळं मला 267 ला मिळालंय. म्हणजे हे लाटणं पोलपाट. आणि हे आय थिंक पोळी भाजायला असणार आहे. पोलपाट लाटणं हे मला पुण्याच्या घरासाठी हवं होतं, म्हणून मी ऑर्डर केलं होतं. पण सुंदर आहे. ओके. आता हे पण मला वाटतं फ्रीज कंटेनर्स आहेत. आय मीन मी म्हटलं होतं ना की रॅकला अटॅच करायला आहेत, ते आहेत. हे मला मिळाले 191 रुपयाला, 191 ला. असे आहेत. हे आपण
त्या रॅक मध्ये अडकवायचे आपल्या फ्रीजच्या आणि ह्याच्यात ठेवायचं. ह्याच्यात मिरच्या, बघा चालत मिरच्या, कोथिंबीर राहू शकते किंवा छोटी थोडीशी भाजी उरली असेल, म्हणजे पालेभाज्या जनरली आपण पालक उरला असेल तर पालक ठेवू शकतो याच्यात. कापडात गुंडाळून ठेवला तर तो जास्तच राहील. त्याचं म्हणजे स्टोरेजची जागा आपली वाढू शकते. त्या रॅकच्या खाली राहतात, 2 रॅकच्या गॅप मध्ये हे राहतात. असे वाढतात ते एक्सटेंड होतात. असेच आहेत म्हणजे ते. किंवा आपण ते छोटे पण करू शकतो, त्यांना कमी असेल तर छोटे मोठे होऊ शकतात. कमाल. तर असे हे 4 आहेत आणि हे आपल्याला कितीला मिळाले? 191 रुपयाला 4 आहेत. आणि चांगलं प्लास्टिक आहे. कलर्स पण आवडले मला, सटल छान वाले. आणि आता शेवटचं, आय थिंक हा खलबत्ता आहे. आय थिंक नाही तेवढाच उरला आहे. तरी माझे सॉफ्ट वाले नॅपकिन्स आले नाही येतात अजून. खलबत्ता कचरा कचरा होणार आहे सगळा. हा कितीला मिळाला मला? 533 रुपयाला. दगडी आहे हा. हो असं आहे. स्टीलची मूठ आहे त्याला. एक व्हिडिओ बघितला होता मी, त्यात त्यांनी सांगितलं होतं की पाटा वरवंटा तयार करण्यासाठी, म्हणजे पाटा वरवंटा जर नवीन असेल तर तो तयार करण्यासाठी, वापरात आणण्यासाठी कच्चा बटाटा त्याच्यावर घासायचा पूर्ण पाटा वरवंट्याला आणि मग धुवून टाकून मग त्याच्यावर आपण वाटण वाटायला सुरुवात करायची. तो दगडी असल्यामुळे दगडाचं असं पांढरं आहे त्याला, तर तो स्वच्छ करावा लागेल. तर फक्त एक कच्चा बटाटा घासून स्वच्छ होत असेल तर पण हा कमाल आहे. त्याची मूठ पण छान आहे. तर असं होतं हे शॉपिंग, मिशोवरचं शॉपिंग. म्हणजे आधीचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ असं हे सगळं सामान आहे हे एका वेळेला मागवलं होतं मी आणि त्याचे 2 भागात मी व्हिडिओज केले. तर मला असं वाटतं की छान सामान आहे सगळं. त्याची क्वालिटी पण आहे आणि ते स्वस्त सुद्धा आहे, त्यामुळे ट्राय करायला काहीच हरकत नाही. जर हा व्हिडिओ अपलोड होऊन तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत जर मिशोचा सेल असेल तर एकदा ट्राय करा. म्हणजे फक्त कपडेच असं नाही, पण ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या किचनच्या गोष्टी सुद्धा खूप छान आणि स्वस्त आहेत. तर शॉपिंग करत राहा, भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.